त्यावेळेस मी स्टार्ट केलं की बिझनेससाठी जिद्द लागत नाही, पॅन कार्ड लागतं. ह्या वाक्यापासून सुरुवात केली. मला आंतरप्रेन्योर शब्दच माहित नव्हता आणि आंतरप्रेन्योर शब्द तर माहितच नव्हता, पण आंतरप्रेन्योर लिहितात कुठून हे सुद्धा माहित नव्हतं. आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मी जगण्यासाठी झालो. मला बरेच जण म्हणतात की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असं ठरून काही प्लॅन होता का? काही प्लॅन नव्हता. आपण उपाशी नाही मेलो पाहिजे आणि आपल्याला भीक नाही मागायची कोणाकडे, आणि आपल्याला आपल्या स्वाभिमानाचं काहीतरी असावं. आणि नोकरी क्वालिटी असणाऱ्यालाच मिळते, आपल्याला मिळत नाही आपल्याला क्वालिटी नाही. मग जो 6वी पास माणूस करू शकतो अशा कामापासून मी सुरुवात केली. आपण आयुष्यात काहीतरी काम करत असतो, मेहनत करत असतो. कशासाठी करत असतो की आपल्या पालकांना आपल्याला ते दाखवायचं असतं. बरोबर. म्हणजे आपली स्पर्धा म्हणा किंवा मित्रांना एखाद्या असतो, पण आनंद हा आई वडिलांना दाखवायला असतो. आणि सगळ्यात अवघड लढाई कधी की ते बघायला कोणी नसलं तरी लढतं. तर मला एक गोष्ट कळते, तुम्ही कुठून आलात, तुमची भाषा कशी असेल, तुमचं बॉडी लँग्वेज कशी असेल, याच्यापेक्षा तुमच्या डोळ्यात व्हिजन काय हे फार महत्वाचं. मला फार महत्वाचं ते अजून पुढे घेऊन जाईल. घे भरारी या कार्यक्रमात मी प्रसाद बेडेकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, त्यांचे अनुभव, त्यांचे किस्से आणि या निमित्तानं त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पा हे आपल्या या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. आज माझ्यासोबत एक खूप वेगळीच व्यक्ती, हरहुन्नरी व्यक्ती, आज हजारो लोकांना उद्योजक कसं व्हायचं याचं ट्रेनिंग देणारे, त्याचबरोबरीनं त्यासाठी प्रेरणा देणारे एक चांगले लेखक, एक चांगले उद्योजक, एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि एका पब्लिकेशन हाऊसचे संचालक. मला वाटतं या सगळ्या माहितीनंतर आपल्याला लक्षात आलं असेल की आज माझ्यासोबत कोण आहे. स्वागत करूया माननीय श्री शरदजी तांदळे यांचं. तांदळे सर नमस्कार आणि आमच्या या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि सुरुवातीलाच मनापासून आभार तुमचे की तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी होकार दिला. मी धन्यवाद म्हणलं पाहिजे. ओके, मी आता ओळख करून देताना काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. मी बाकी कशाकडे न वळता थेट त्या प्रश्नावर येणार आहे. तुम्ही MPSC दिलीत, इंजिनिअरिंग केलं, पण एका पॉइंटला तुम्ही हे सगळं सोडून मुलांना उद्योजक व्हा असं सांगायला सुरुवात केली. हे तुम्हाला का सांगावंसं वाटलं? त्याची आपण म्हणतो ती ठिणगी तुमच्या मनात कधी पेटली? सर ॲक्च्युली मी इंजिनिअरिंग केली गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादवरून. आणि इंजिनिअरिंग म्हणजे चांगली इंजिनिअरिंग नाही केलेली मी, आपले सगळेजण करतात तशी केली. आणि म्हणजे मी आज म्हणत असतो की मी एक चांगला इंजिनियर नाही. हा इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पासआउट केलेले विद्यार्थी आहे की ज्याला माहिती आहे की पासआउट कसं व्हायचं. तर डिग्री पासआउट केल्यानंतर बऱ्याच जणांना पहिला मार्ग सापडतो म्हणजे आयुष्यात काय करायचं. तर इंजिनिअरिंगच्या मुलांना नॉर्मल सापडतं की एकतर जॉब करायचा किंवा गेट करायची किंवा MBA करायचं. आणि त्याच्यात आता एक तिसरा मार्ग फार मोठा आहे, तो म्हणजे MPSC करायचं. MPSC. मग मी ज्यावेळेस बघत होतो की आपण काय करायचं, मी कंपनीत जॉब करायचं म्हणलं ना तर जीवावर येतं. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरला तर फार जीवावर येतं. भोसरी MIDC एरिया असेल, MIDC एरियात काम करणं म्हणजे असं जीवावर येतं. हा सॉफ्टवेअर म्हणजे कसं आहे की ठीक आहे, बसून एका सॅटर्डे संडे सुट्टी आहे, विकेंड्स आहे. आणि मेकॅनिकल इंडस्ट्री म्हणजे फार काय होतं त्याला वृक्ष प्रकार आहे. मग तेव्हा माझ्या जीवावर आलं की अरे आपल्याला तिकडं जायचंय का. मग तिकडं जायचंय म्हणल्यावर मार्ग सापडतो माणूस. मग मी मार्ग सापडले की आपण MBA करू, म्हणजे टाइमपास. डिग्री झाल्यावर बरेच मुलं टाइमपास बघत असतात, तसं मी टाइमपास म्हणून म्हणलं MBA ची तयारी करू. पण तिकडं पण रिझल्ट निगेटिव्ह आला. मग दुसरं टाइमपासचं साधन काय. तर म्हणजे त्यावेळेसचा थॉट, तर तो एक थॉट होता की आपण MPSC केली पाहिजे. मग MPSC केली की परत क्लासेस, चमक धमक ना, मग परत पुण्याला यायचं. म्हणजे आपण काहीतरी करतोय असं दिसतं. आतून आपल्याला माहिती असतं काय पैसे कमवायचे नसतं, फक्त कसं की नाही छान राहायचंय आणि दबाव नकोय पैसे कमवायचा. अशा उद्देशाने मी MPSC चालू केली. वडिलांना म्हणलं की मी MPSC करतो. तर नॉर्मली मध्यमवर्गीय पालक जो आहे महाराष्ट्रातला, त्याला मुलगा शासकीय अधिकारी होणार आहे असं एकदा कळतं किंवा तो तयारी करतो म्हणून त्याला आतून लई मजा वाटत. आपलं मग त्याला 2 मिनिटात इमॅजिन होत असं बघा, तहसीलदार झाला, कलेक्टर झाला, SP झाला तर काय मजा होईल. आणि त्याच्यात ते आपल्याला लगेच म्हणतात अरे करता येईल. तसे माझे वडील मला म्हणले. आणि त्यावेळेस मला वडील एक वाक्य म्हणले, ते म्हणलं पप्पा मी MPSC करतो. म्हणले बावळ्या नेमकं आता तरी नेमकं काय करायचं हे बघ.
एमपीएससी करतो म्हणजे काय करतो, किमान स्पर्धा परीक्षेची तयारी करतो म्हण, असं तरी म्हण. म्हणजे मला कळलं. आणि मग मी ते एमपीएससीच्या औरंगाबादला गेलो आणि क्लासेस वगैरे लावले. आणि ते ठोकळा नॉर्मली सगळे लोक घेतात तसा ठोकळा घेतला, ॲग्रिकल्चर सायन्सची पुस्तकं घेतली. रात्री यायचं आणि ते बघायचं. तर ते इतकं अवघड आहे, म्हणलं आपल्याकडून पाठ करणं होणार नाही, पण वाचायला सोपं ना, मराठीत वाचायला सोपं. त्यावेळेस सर सक्सेस स्टोऱ्या माहीत झाल्या. म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात सक्सेस स्टोरी हा प्रकार मला त्यावेळेस माहीत झाला. ओके. आणि सक्सेस स्टोरी काय असते, मग हा मुलगा 2 वर्षात एमपीएससी पास झाली, हा गरीब घरातला मुलगा ज्याला काही येत नव्हतं तो पास झाला, ज्याला 50% मार्क होते 10वीला तो मुलगा कलेक्टर झाला. आणि मग ते रात्र भारावून जायचो ना आम्ही. बरोबर. मग ते होते, मग आपण काय. आणि मग त्याच्यात काही दिवस गेला अभ्यासात, नंतर लक्षात आलं की अरे हे रटाळ आहे, आपल्याकडनं होणार नाही. तर एमपीएससी मी साधारण 2 महिन्यात म्हणलं सोडून आपल्याला होत नाही म्हणलं. तसं मला एक गोष्ट त्यावेळेस म्हणजे आज सांगा वाटते बऱ्याच मुलांना की प्रत्येकाला माहीत असतं की आपल्याकडून होतंय का नाही, आणि त्याला ते जेनून आतून माहीत असतं. पण समाजाचं प्रेशर, लोक काय म्हणतील, नोकरी मिळते का नाही याची भीती, बाहेर मी काही दुसऱ्या क्षेत्रात काम करू शकेन का नाही याच्या भीतीमुळं तो 2-2, 3-3 वर्ष ह्या फेजमध्ये राहतो. आणि त्याच्यातून एक डिप्रेशन येतं नवीन. तर मला असं वाटतं की ह्या मुलांनी आपली स्वतःची पात्रता 6 महिन्यात, वर्षभरात ओळखायची आणि हे सोडून द्यायला. म्हणजे स्वतःसाठी कम्फर्ट झोन तयार करतात. हा कम्फर्ट झोनच आहे सर. आणि 3 वर्षाचा कम्फर्ट झोन घेतात. की बाबा माझ्यावर कसलं बर्डन येऊ नये, कोणी कसला दबाव टाकू नये, नोकरी कर, लग्न कर, ह्या 2-3 गोष्टीमुळं बरेचसे मुलं इकडे येतात. आणि नंतर हे एमपीएससीच्या महामंडळाला शिवाय देतील, शासनाला शिवाय देतील, म्हणजे स्वतःकडे बघायची होत नाही. आणि त्याच्यात मग मी एमपीएससी आपल्याकडून होत नाही, मग पुण्यात आलो, जॉबचं बघितलं. आणि ज्यावेळेस मला अवॉर्ड मिळाला लंडनला, यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड मिळाला प्रिन्स चार्ल्स. कसा काय पण ते बोलू पहिल्या प्रश्नावर येतो, त्याच्यासाठी मी थोडक्यात उत्तर देतो. आणि ज्यावेळेस मी लंडनमध्ये जगातल्या टॉप लोकांना भेटलो आणि तिथे एका कॉन्फरन्समध्ये जगातली लोक, काही दिग्गज लोक म्हणजे ॲक्सेंचरचे CEO होते, अशी खूप लोकांचे कॉन्फरन्स चालू होते. त्या कॉन्फरन्स मी पाठीमागे बसून ऐकत होतो. आता ते कॉन्फरन्समध्ये सगळे इंग्लिशमध्ये बोलत होते, पण पीपीटीमुळे मला थोडंफार समजायला लागले कोणत्या डायरेक्शनमध्ये बोलायला. आणि तिथं ते सांगत होते असं की वर्ल्ड इकॉनॉमी काय, जगात उद्योजकता कशी वाढली पाहिजे याच्यासाठी ते युथ बिझनेस इंटरनॅशनल काम करतात. आणि जगातल्या कित्येक मुलांना ते मोटिवेट करतायत, फायनान्स कसं केलं पाहिजे याच्याबद्दल मोटिवेट करतायत. आणि मग मी तिथं ते ऐकल्यावर मला असं वाटलं की यार आपण उद्योजक होणं, आपण गाड्या घोड्या घेणं, आपण आपला टर्नओव्हर वाढवणं याच्यापेक्षा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं काम आहे. जे काम की ज्याला तुम्ही सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणू शकता, की तुम्ही किती जणांना उद्योजक बनवलं, उद्योजकतेत आणलं. आणि मग मला ते तिथं क्लिक झालं की यार ओके तुम बडे नाही, म्हणजे तुमच्या खात्यात किती पैसे म्हणजे तुम्ही मोठे नाही, पण तुम्ही किती लोकांना याच्यात आणतात, उद्योगात आणतात आणि किती जणांचं जीवन स्तर सुधारण्यासाठी मदत करतात. आणि मला लक्षात आलं यार खरं दिव्याने दिवा पेटतो आपण. मी म्हणणार आपण खरं म्हणजे तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की यार आपण सुद्धा मुलांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी भारतात आल्यानंतर मी पाहिलं इथं वातावरण. मग इथं एक ट्रेंड होता आपल्याकडं, म्हणजे भारतात अजून तो ट्रेंड झाला, नोकऱ्या सोडा, उद्योजक व्हा, गुलामी करू नका. म्हणजे हे काय ट्रेंड आहे, नोकरी करणं म्हणजे गुलामी, म्हणजे हा मला म्हणजे न कळालेला भाग आहे. बरोबर. आणि ह्याच्यात लोक फेक स्टोऱ्या, याच्यात पण सक्सेस स्टोऱ्या तशाच आल्या. तुम्ही उद्योजक व्हा, तुमच्यात जिद्द पाहिजे, तुमच्यात मेहनत करण्याची ताकद पाहिजे, तुम्ही परंपरागत सगळं तोडले पाहिजे. आणि असं काहीतरी फिल्मी मोटिवेशनल भाषणं मी ऐकली आणि मी म्हणलं हे चुकीचंच चाललंय, जे काही चाललंय ते चुकीचं चाललंय, फॅक्टवर कोणी बोलायला तयार नाही. आणि मग मी 2015 पासून ट्रायल म्हणून, म्हणजे मी काय बिझनेस कोच नाही किंवा मी काय मोटिवेशनल स्पीकर नाही, हे जे काही झालं, जे काही व्ह्यूज झाल्या त्या अनाहूतपणे झाल्या म्हणा, चुकून झाल्या म्हणा, किंवा लोकांना त्या जेन्युनिटी लोकांना कळली असेल असं. आणि मग त्यावेळेस मी स्टार्ट केलं की बिझनेससाठी जिद्द लागत नाही, पॅन कार्ड लागतं, ह्या वाक्यापासून सुरुवात केली मी. बरं, बिझनेस करायचं तर तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न्स पाहिजे. तर मुलांना इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय समजून घ्या. बिझनेस करायचं तर वॅट लागतो, वॅट म्हणजे काय समजून घ्या. सर्व्हिस टॅक्स म्हणजे चालू, आता जीएसटी, पण त्यावेळेस मी सर्व्हिस टॅक्स, वॅट, इन्कम टॅक्स रिटर्न्स, छोटे सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे काय, म्हणजे मी बेसिकवर जास्त फोकस केली. आणि
त्याच्यातनं मग माझ्यासोबत काही माझे मित्र किंवा काही जण मला येते, सर मी काय बिझनेस करू, मग त्यांना मी माझ्याच बिझनेसमधलं सांगू लागलं की तू सब कॉन्ट्रॅक्टर हो, तू कॉन्ट्रॅक्टर हो, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय. आणि ही जे मी काय ऐकलं लंडनमध्ये की तुमची जर इकॉनॉमिक ग्रोथ देशाची व्हायला पाहिजे, हा देशाची इकॉनॉमी हा फार मोठा विषय. पण माझं मन मला विचारायला लागलं ज्यावेळेस मी लंडनमध्ये ऐकलं की ह्या समाजात तुझं कॉन्ट्रीब्युशन काय, ओके, म्हणजे जे काय असेल, जे काय आहे 0.0001%, तर आपलं कॉन्ट्रीब्युशन काय, असं एक माझ्या डोक्यात फिट झाला. आणि मग त्या कॉन्ट्रीब्युशनच्या मागे मग मी त्यावेळेस एक स्वप्न पाहिलं की आपण सुद्धा एक 100 कॉन्ट्रॅक्टर बनवले पाहिजे, म्हणजे 100 जणांना नोकऱ्या देणं वेगळं, म्हणजे तिथे ते पेटलं तुमच्या डोक्यात. आणि तिथं मी म्हणलं नाही यार आपण पण 100 कॉन्ट्रॅक्टर बनवणार, म्हणजे 100 जणांना नोकऱ्या देणं हा एक विषय, 100 जणांना कॉन्ट्रॅक्टर बनवणं हा एक विषय, हा वेगळा विषय. बरोबर. आणि तेव्हापासून चालू केला. आज जवळपास 800च्या वर मुलं कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रात मी डायरेक्ट बनवलेत, म्हणजे जे माझ्या डायरेक्ट संपर्कात आहेत. ओके. आणि युट्यूब सारखी माध्यम आहेत त्याच्यापासून बऱ्याच जणांपर्यंत आवाज जातो. त्यात पण खूप लोकांना वाटतं सरांनी भेटावं, पण ते काय होत नाही. पण व्हिडिओमध्ये मी बेसिकवर बोललो की शॉप अँड रजिस्ट्रेशन म्हणजे काय, प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर्ड कशी करायची. ओके. म्हणजे लोक सांगतात ना तुमच्याकडे बिझनेस आयडिया आहे, मीच ती आयडिया बी असून जमत नाही. आणि बऱ्याच जणांचं मी पाहिलं मुलांचं, माझ्याकडे सर खतरनाक बिझनेस आयडिया, माझा बिझनेस प्लॅन इतका सुंदर आहे. मग मी म्हणतो जा बँकेत जाऊन अकाउंट उघड. तो म्हणतो बँकेत अकाउंट कोणतं उघडायचं, बिझनेस पण व्हायचं ना. सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय, करंट अकाउंट म्हणजे काय, आणि सीसी अकाउंट म्हणजे काय, नॅशनलाइज बँका म्हणजे काय, प्रायव्हेट बँका म्हणजे काय. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात हे जी तरुण मुलं आहेत जी बिझनेस करायचे म्हणतात, मी म्हणतो ना आपले लोक म्हणतात मराठी माणसाचे पाय ओढतात, कोणी कोणाचे पाय ओढत नाही. जो तो आपापल्या कर्मानं पुढे जातो मागे येतो, कोणी कोणाचं पाय ओढत नाही. मराठी माणूस हा खतरनाक बिझनेस मधला माणूस आहे. आपण चांगला बिझनेस करू शकतो. तसं जर नसतं मराठी माणूस पाय ओढत तर आपल्याकडे यादवी झाली असते. मग उद्योग उभेच आहेत ना. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडे बेसिकवर काम होत नाही. तुम्ही सुरुवातीला जे वाक्य म्हणालात ना ते खूप महत्वाचं आहे की आपण आपल्याला ओळखू शकत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तो एक मुद्दा तुमच्या आयुष्यामध्ये आला की जो तुमचा ट्रिगर ठरला. आणि मग नंतर लंडनला जे काही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ऐकलं बऱ्याचशा गोष्टी ते एक घडलं. आता मी त्या लंडनच्या किस्स्यावर येतो. लंडनला म्हणजे एक आज आपण असं आजही आपल्या भारतीयांच्या मनात त्या देशाबद्दल एक वेगळं काहीतरी इमॅजिनेशन, अरे तिथं आपलं रेकग्निशन आपल्याला मिळालं म्हणजे आपण जगभर प्रसिद्ध झालो. पण तुम्ही ज्या वेळेला प्रिन्स चार्ल्सला भेटलात असं तुम्ही आता अगदी सहज सांगितलं की मी जसं मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो इतक्या सहजपणे तुम्ही म्हणाला. ही सहजता कशी आली आणि तुम्हाला तिथे कशासाठी रिवॉर्ड दिलं गेलं? सर तिथं रिवॉर्ड कशासाठी दिलं हा प्रश्न मला बरेच दिवस सतत होता. बरं. मीच का. आणि 2010 मध्ये मी बिझनेस स्टार्ट केला. आज 10 वर्ष कंप्लीट झाले. आणि YBI नावाची एक संस्था आहे लंडनमध्ये, युथ बिझनेस इंटरनॅशनल. म्हणजे रॉयल ट्रस्ट प्रिन्स चार्ल्सचा मला पहिले राग आलेला माणूस आहे का आपल्यावर राज्य केलंय. मी इंग्रज म्हणलं की आपल्या डोक्यात बरोबर आहे. आणि त्यांच्या खूप संस्था जगभर काम करतात. त्याच्यातली एक आहे तरुणांना म्हणजे मोटिवेट करणं, म्हणजे ते संस्था काम करते जगात वेगवेगळ्या मोटिवेट करणं, उद्योगात मोटिवेट करणं. म्हणजे राजाने काय केलं पाहिजे याचं उदाहरण मला तिथं कळालं की राजाने काय करावं म्हणजे ज्यांच्याकडे लिगसी, महाराष्ट्रात पण खूप लोकांकडे लिगसी, तर त्यांनी काय करावं हे मला तिथे दिसलं. आणि ते जगातल्या उद्योजकांना बोलवतात, त्यांना मोटिवेट करतात. आणि त्यांनी मला भारतातून 24 जणांची त्यांची एक संस्था इथे काम करते, सिस्टम कन्सल्ट, BYST म्हणून, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, आणि CII कॉन्फिडन्शियल ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. तर त्यांच्यात ते काम करतात. आणि जगातले ते असे मुलं शोधतात दरवर्षी की ज्याचं बिझनेस बॅकग्राऊंड काही नाही, म्हणजे वडील बिझनेसमध्ये नाहीत आणि फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स ते शोधतात. मग ते बँकेत थ्रू त्याचा टर्नओव्हर, त्याचे बँकिंग, त्याचे म्हणजे सगळे कागदपत्र चेक करतात आणि अशा ते एक मुलाला निवडतात. 2013 मध्ये माझं नाव निवडलं गेलं. आणि त्याच्यात मला लक्षात आलं की अवॉर्डला ज्यावेळेस नॉमिनेशन झालं मग त्यांचा मला कॉल आला, फोन आला, डॉक्युमेंट चेक केलं. तोपर्यंत तुम्हाला काहीच माहित नव्हतं? मला एंटरप्रेन्योर शब्दच माहित नव्हता. आणि एंटरप्रेन्योर शब्द तर माहितच नव्हता, पण एंटरप्रेन्योर लिहितात कुठून हे सुद्धा माहित नव्हतं. मी आपण आपल्याच धाप्यात ना, आपण कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आपण काम करायचे. आणि त्यावेळेस माझे सगळे कागदपत्र व्यवस्थित होते. पण ते व्यवस्थित का होते, मी फार काही जेन्युनली प्लॅन करून उतरलेलं नव्हतं. अगदी ती का कागदपत्र व्यवस्थित का झाली मला भीती होती.
की हे जर कागद आपल्याकडे नसेल, पुण्यात आपलं कुणी नाही, बरोबर, आपल्या मागं कुणी नाही, कागदामुळं कुणी आपल्याला बिझनेसमधून बाहेर काढतो, किंवा आपल्यावर जर डॉक्युमेंटमुळं काही संकट आलं तर निस्तरायला आपल्याकडं कोणी नाही. कोणी नाही. याच्यामुळं मी प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रोफेशनल टॅक्स पासून, वॅट पासून असेल, सर्व्हिस टॅक्स असेल किंवा इन्कम टॅक्स, हे सगळं वेळेवर करायचं. का? भीती म्हणजे भीतीने ह्या गोष्टी झाल्या. आणि कागदपत्र एकदम व्यवस्थित म्हणजे कसं काय झालंय, तर मी त्यांना तसं नाही सांगितलं भीतीने, पण खरं ते भीतीने होतं. म्हणजे मला एक कळतं की तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही मनात एक भीती ठेवा की उद्या हे गडगडलं तर काय. त्या भीतीने माणूस परफेक्ट राहतो. आता बऱ्याच जणांना खरं तर या गोष्टीची गरज लागते, गरज म्हणायला हरकत नाही. गेल्या 6 महिन्यात सगळे घाबरले. हे घाबरलेत, पण घाबरल्यात कुणी काम करत नाही. हे घाबरल्यावर उलट काम करायचं असतं, डबल की उद्या काय होईल म्हणजे. आणि ही जी भीती असते ना, त्याच्यात ते केले. आणि तो अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालं. ज्यावेळेस लंडनला गेलो मी, म्हणजे माझा व्हिडिओ बनवला, फोटो माझ्यासाठी सगळं नवीन होतं. आणि तिथं 10 दिवस होतं. म्हणजे काय सांगायचं आता की प्रिन्सला भेटू म्हणजे ते म्हणत नाही आपण जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात. ते अचानकच इतकं सगळं समोर आलं. आणि त्यावेळेस माझा टोटल काय म्हणतो, जगातल्या सगळ्या न्यूजपेपरला आल्या, हेडलाईन आली, सगळे आले. आणि मग अवॉर्ड मिळाल्यानंतर खूप सारी प्रसिद्धी, न्यूजपेपरला बातम्या, महाराष्ट्र टाइम्सला आर्टिकल वगैरे. आर्टिकल तर नंतर आलं. आणि मी तरी असं एकदम दबलो, अरे म्हटलं प्रसिद्धी नको. का बरं? गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, लोकांच्या आपल्याकडे डोळ्यावर नको यायला. आधीच तर कॉन्ट्रॅक्टरला चोर समजतात. आणि तिथं गेल्यावर म्हणजे तो अनुभव घेतल्यानंतर मी आज ज्यावेळेस पाहतो खूप साऱ्या मुलं काम करतात रिकग्निशनसाठी. त्यांना काम करायचं नाही, त्यांना डायरेक्ट रिकग्निशन पाहिजे. मला हे सांगायचं याच्या म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये, तुम्ही कामाच्या मागं लागा. रिकग्निशन माझ्यासारख्या वंजरवाडीच्या इंग्लिश व्यवस्थित न येणाऱ्या माणसाला सुद्धा प्रिन्सनं रिकग्नाइज केलं. बरोबर, मी फॉलोअप नाही घेतला त्याचा. तुमच्या मोटिवेशनने तुम्ही काम करत राहिला, लोक नजर आहे. तर मला एक सांगायचं की भारत खूप चांगला आहे, राज्यातली लोक चांगली आहेत, जगातली लोक चांगली आहेत. आपण काम करत जा, ऑटोमॅटिक रिकग्निशन तुम्हाला योग्य वेळेनुसार मिळतं. म्हणजे मी कित्येक मुलांना आता भेटतो, त्यांच्या सक्सेस स्टोरीचे भाषणं रेडी आहेत, सक्सेस म्हणजे हा एक नवीन ट्रेंड मुलांना सोशल मीडियामुळे वाटतं. रिकग्निशन मिळतं, कामावर लक्ष दिलं तर मिळतं सध्या. आणि खूप जणांना ते होतं पण की मी काहीतरी छोटंसं करतो, लगेच सोशल मीडियावर लोकांना असं वाटतं की हा काहीतरी फारच मोठा माणूस. तसं काही नाही. हे सगळं चालू असतानाच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असणारे तांदळे साहेब लेखनाकडे कसे काय वळाले? आणि एक जगप्रसिद्ध होईल असं आता तुमचं पुस्तक ऑलरेडी झालंय, पण ते अजून जगात सगळीकडे पोहोचतंय, अजून ते क्रॉसवर्डमध्ये पण नंबर 1ला आहे. असं म्हणजे रावण नावाच्या एका विषयावर तुम्ही लिखाण केलं. बरोबर. ते कॉन्ट्रॅक्टर, लेखक काय म्हणजे कसं काय वेगळं काय जमलं? बऱ्याच जणांना तेच प्रश्न पडतो. सर, कॉन्ट्रॅक्टर मी झालो तर ते कशासाठी झालो की मला MPC जमली नाही, MBA चांगलं जमलं नाही, चांगला नोकरी मिळाली नाही. मग करायचं काय? तर मग मी लेबर कॉन्ट्रॅक्टरशिपपासून चालू केली. आणि माझं एक होतं की जरी पाऊल छोटा असला आपलं लेबर, तर त्याच्या एंडपर्यंत जायचं, हा एक थॉट होता. आणि मग मी लेबर कॉन्ट्रॅक्टरपासून इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर झालो, नंतर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर झालो. आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मी जगण्यासाठी झालो. मला बरेच जण म्हणतात की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असं ठरून काही प्लॅन होता का? काही प्लॅन नव्हता. आपल्याला आपण उपाशी नाही मेलो पाहिजे आणि आपल्याला भीक नाही मागायची कोणाकडे, आणि आपल्याला आपल्या स्वाभिमानाचं काहीतरी असावं. आणि नोकरी क्वालिटी असणाऱ्यालाच मिळते, आपल्याला मिळत नाही, आपल्याला क्वालिटी नाही. मग जो 6वी पास माणूस करू शकतो अशा कामापासून मी सुरुवात केली आणि मी कॉन्ट्रॅक्टर झालो. पण काय झालं की वडील शिक्षक होते आणि मला एक गोष्ट कळते की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं, कुठल्याही म्हणजे कॉन्ट्रॅक्टर क्षेत्रात सुद्धा ज्याला जास्त एज्युकेशन लागत, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं तर बॅकहँडला तुमचं वाचन पाहिजे असतं. बरोबर. म्हणजे फायनल आहे त्याला काही म्हणजे हे कशावरून आलं हे मी म्हणतो म्हणजे लय भारी नाही. मी जगातल्या सगळ्या सक्सेस स्टोऱ्या वाचल्या मॅक्झिमम. बरं. खूप लोकांनी म्हणजे बिल गेट्स वाचले असेल किंवा गांधी वाचले असतील म्हणा, किंवा सगळे जे काही जे कोणी वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत तुम्ही बघा. म्हणजे मी काल बघितलं की शाहरुख खान सुद्धा खूप वाचतो, ज्याला काहीच गरज नाही वाचायची आज. तर अमिताभ बच्चन वाचतात. मग मी ह्या ज्यावेळेस सक्सेस स्टोरी तर मी म्हणल्यावर आपल्याला एखाद्या क्षेत्रात जायचं, मी बरी तो ठेकेदारी असेल तर आपल्याला वाचन गरजेचं आहे. आणि वडील शिक्षक असल्यामुळं लहानपणापासूनच घरात पुस्तकं वाचन चालू, म्हणजे शिक्षकी पेशाचा वडील असतील तर तो एक फायदा आहे. आणि आम्ही 8वी 9वी पासून मृत्युंजय, बटाट्याची चाळ,
असं सगळं नारायण वाचत धारकाचं आला. वाचत चालत होतं. वडील पुस्तक आणायचे. मग 10वीपर्यंत असं होतं की मी पुस्तक वाचतोय हा एक मोठेपणा होता. हो अरे हा तो पुस्तक वाचतो, माझं लायब्ररीचं कार्ड आहे. कार्ड तर ह्या मोठेपणात मी पुस्तक घ्यायचं, वाचायचं. वाचन थांबू दिलं ना. 11वी-12वीला गेलो, मग चळवळ कळायला लागली, मग शिवाजी महाराज कळायला लागले, फुले कळायला लागले, आंबेडकर कळायले, टिळक कळायलेत, गोखळे कळायलेत, वेगवेगळ्या विचारधारा कळायला लागल्या. मग वाचन, मग मार्क्स वाचायचा. कशासाठी वाचायचा? उग. आणि अशी एक हॅबिट स्वतःला लावून घ्यावं लागतं. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जायचं तो वाचन बॅकहँडला पाहिजेच. त्याला शॉर्टकटच नाही काय. आणि हे वाचन करत करत कॉन्ट्रॅक्टर झालो. मग इथली माझी दुकानं ओळखीत झाली. नेर्लेकर ओळखीचा झाला, रसिकवाला ओळखीचा झाला, अक्षरधरावाला ओळखीचा झाला. का तर सारखं पुस्तक घ्यायला जायचं. म्हणजे आठवड्याला पुस्तक घ्यायचं, वाचायचं. हा एक म्हणजे काय म्हणतात, आज पण असं असतं की आता उद्या काय विकत घ्यायचं, काय विकत घ्यायचं, तर किंवा काय वाचायचं नवीन. हा एक माइंडसेट बनवावाच लागतो. म्हणजे मी म्हणतो ना, यशाचे लोक म्हणतात ना खूप साऱ्या पायऱ्या आहेत. तर एक पायरी ही आहे की तुमचा बॅकहँड मेंदू वाचनासाठी डिवोट करून टाका. यश तुमची पर्सनॅलिटी, बरेच जण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास लावतात. काही नाही त्या क्लासमध्ये. वाचत राहा, पर्सनॅलिटी डेव्हलप डेव्हलप होत राहा. आणि ते वन डे गेम नाहीये तो लांब. आणि 2009-10 पर्यंत मी कंटिन्यू वाचत होतो. आणि 2011ला वडील एक्सपायर झाले. वडील एक्सपायर झाले तर घरी आमच्या गरुड पुराण लावलं होतं. बरं, 13 दिवस ते गरुड पुराण लावतात. हो, की गरुड पुराण वाचतात की तुमचा आत्मा कुठं जातो मेल्यानंतर, काय काय सगळं काही स्टोरी आहे. आणि मला तिथं शांतताच येईना. मग मी त्या महाराजांनाच विचारलं, मग याचं काय होतं. कारण मी क्युरिओसिटी कशात की माझ्या वडिलांचा आत्मा कुठं गेला. माणूस भावनिक होतो. भावनिक होतो. किती पुरोगामी झाला तर तशा वेळेस माणूस दांभिक होतो. ते सगळं ऐकतो. आणि मी आज विचार केला तर मी फार पुरोगामी असं म्हणलं, पण ती मुवमेंट असते ना, माणूस तिथं दांभिक होतो, परत तेच रोडला जातो. आणि मी तिथं ते ऐकलं. आणि ते महाराज म्हणले, माझा काही अभ्यास नाही, मी फक्त पोथी सांगण्यापुरता, तुम्हाला लय वाचायचं तर विकत घ्या. बरं. मग मी तिथून पुण्यात आलो आणि नेर्लेकरांकडे गेलो. ते नेर्लेकर दुकान आहे, त्यांच्याकडनं मी गरुड पुराण नाही घेतलं, मी 18 पुराणं घेतले, 4 वेद घेतले, उपनिषद घेतले, ऐत्रत्र ब्राह्मणापासून 48 पुस्तकांचा सेट घेतला. आणि वडील अचानक वारले आणि डिप्रेशनमध्ये आलतो. आणि म्हणजे माणूस भीत होता त्यावेळेस. म्हणजे मी म्हणतो ना, घाबरतो. तुम्ही कुणालाच घेऊ नका जगात जर तुमचे वडील जिवंत असतील. म्हणजे मी आज बऱ्याच जणांना म्हणतो, कुणालाच भ्यायची गरज नाही वडील जिवंत असतील. वडील नसल्यावर भीती वाटणं साहजिक. आणि मग त्यावेळेस मी भिलो आणि नैराश्यातच गेलो म्हणा. की म्हणजे तुम्हाला सांगतो ना की आपण सगळे, तुम्ही घ्या, मी घ्या, आपण सगळे आपण आयुष्यात काहीतरी काम करत असतो, मेहनत करत असतो. कशासाठी करत असतो की आपल्या पालकांना आपल्याला ते दाखवायचं असतं. बरोबर. म्हणजे आपली स्पर्धा म्हणा किंवा मित्रांना एखाद्या असतो, पण आनंद हा आई वडिलांना दाखवायला असतो. आणि सगळ्यात अवघड लढाई कधी की ते बघायला कोणी नसलं तरी लढणं. करेक्ट. म्हणजे वडील. आणि मग मी असं म्हणलं, मग कशासाठी करायचं, वडीलच नाही. आणि मग त्यावेळेस रात्री गरुड पुराण मी वाचायला सुरुवात केली. का तर वडिलांचा आत्मा कुठं गेला, ती क्युरिओसिटी आपल्याला फायनल कसं सापडायचं. मग गरुड पुराण वाचलं, मग विष्णू पुराण वाचलं, मग वेद वाचली. आणि ज्यावेळेस 2011 पासून चालू केलं आणि रोज संध्याकाळी 9 ते रात्री 1 हा माझा टाइम टेबल फिक्स होता. आणि जवळपास तसं मी 2 वर्ष वाचत होतो. डोक्यात वरा तोच. बरोबर. पुराण, स्कंद पुराण, याच्यात हा काय म्हणला, तो काय म्हणला, नचिकेत काय म्हणला, हा काय म्हणला, वशिष्ठ काय म्हणले, हे असं काय झालं, सगळ्या स्टोऱ्या कनेक्ट करणं. म्हणजे त्या ओऱ्यातच मी 2 वर्ष. आणि त्याच्यात 2013ला आणि ते वाचन करत असताना माझं कामावर कॉन्सन्ट्रेट झालं. बरं. म्हणजे आज एवढे लोक बदमाश आहेत ना काय. म्हणजे काही जणांना मी पुस्तक गिफ्ट दिलं माझं आणि म्हणलं, सर पुस्तक वाचलं का, वेळच नाही, एक महिना वेळच नाही. आणि मी शरद पवारांना पुस्तक दिलं, 5व्या दिवशी रिप्लाय आला, पुस्तक छान. त्यांच्याकडं कोण बिझी. म्हणजे नॉर्मल लोकांचं कसं होतं की हे जो बिझी नावाचा प्रॉब्लेम आहे ना, मी बिझी आहे अशा, तर त्यांनी तुमचं वाचन कमी होतं. आणि त्यावेळेस मी तर म्हणतो ना, तुम्ही कंटिन्यू वाचत राहिलात, तुम्ही जे काही काम करता दिवसा त्याच्यात तुम्ही फोकस होतात. हा माझा स्वानुभव. बरं. म्हणजे तुम्ही आज रात्री वाचलाय 4 तास, तर दुसऱ्या दिवशी तुमचं काम चांगलं होतं. ओके. आणि तुम्ही फोकस होतात. मी 2 वर्ष तेवढा फोकस झालो सर. 2013 नॉमिनेशन झाला आवड. बरोबर. म्हणजे बॅकएंड म्हणजे आज विचार करतो मी, त्यावेळेस माझ्या लक्षात नव्हतं आज. आणि ज्यावेळेस विमानात बसलो त्यावेळेस डोक्यात आलं की अरे विमान तर भारतात उडवलं पहिले. नॉर्मल तुम्ही पहिल्यांदा विमानात बसले, तुमच्याही मनात तोच थॉट आला, आणि हे पडलं तर काय होईल. बरोबर. असे 2 प्रश्न येतात. तसा प्रश्न आला की अरे विमान पडलं तर काय होईल. आणि मी म्हणलं आपल्याकडे तर रावणानं विमान उडवलं. आणि बॅकएंडमध्ये पुराण वगैरे होतेच.
मी म्हणले लंडन वापस आले, पहिले रावण, विमानशास्त्र आणि वाल्मिकी रामायण वाचायचे. बरं. ते राहिले वाचायचं. मी गेलो तिथं लंडनमध्ये राहिलो, वापस आलो. तिसऱ्या दिवशी तर मी लगेच निर्लेकरांकडे वाल्मिकी रामायण, रावणावर काय काय आहे आणि विमानशास्त्र पुस्तक पाहिजे. मग त्याने दिलं ते पुस्तक, एक तुम्ही मगाशी नाव घेतलेलं. मग ते पुस्तक घेतलं, वाल्मिकी रामायणाचे एक छोटे खंड प्रक्षेपित घेतलेले आणि मी वाचायला लागलो. रावण आणि विमानशास्त्र टार्गेट. रावण लिहायचं डोक्यात नव्हतं, वाचायचं डोक्यात फिक्स होतं. म्हणजे मी आजही सांगतो की मी लेखक, आता पुस्तकं आले विकतात, पण मी स्वतःला अजूनही वाचकच समजतो. मी एक चांगला वाचक. बरोबर. आणि मग काही दिवस गेले, 4-5 महिने, आणि मग मिसेस सोबत बोलताना मी म्हणलं चंगेज खानावर पुस्तक आहे, म्हणलं औरंगजेबावर पुस्तक आहे, हो, जगातल्या सगळ्या खलनायकावर पुस्तक आहे, म्हणलं रावणावर एक पुस्तक नसावं भारतीय परंपरेतला. म्हणली मग नाही तर लिहा सध्या. मी म्हणलं आपण तर 10वी निबंधाच्या पुढे काही लिहिले. मग मला ते त्याच्यातून एक गोष्ट कळते की तुम्ही पॅशनेटली काही ठरवलं ना तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतात. त्याला काही क्षेत्राची मर्यादा नाही, तुम्ही त्याला न्याय देऊ शकता. नाही देऊ शकत. पण त्याला एक लागतं, म्हणजे 4 वर्ष मी पुस्तक वाचत होतो, लिहित होतो, एडिट करीत होतो, चुका व्हायच्या, परत लिहित होतो. म्हणजे 3 बॅग भरल्या सर माझ्या. बापरे. आणि मी सगळं पुस्तक लिहिले हाताने. आणि मला कळतं की तुम्ही डिवोशन, मला 4 वर्षात एकदाही वाटलं नाही की हे सोडून देऊ, चला आता टेंडर आहे, काम आहे, साईटवर जायचं हे काय लिहित बसतो. म्हणजे मला कळतं तुम्ही आतून मनातून गेलं, जर तुमच्या हातातून नाही सुटलं तर तुम्ही जे मनात आणतात ते सत्यात उतरू शकतात. आणि त्या 4 वर्षात मला डिमोटिवेट बी खूप लोकांनी केलं. आज कोण पुस्तक वाचतंय म्हणजे, पुस्तक वाचण्यास ट्रेंड गेला सोशल मीडियामुळे. तसं काय नाही. पुस्तक रावण 25,000च्या वर सेल झाले, लोकांनी कौतुक केलं. म्हणजे असं काहीच नाही. म्हणजे जे आधी काही आपण बाहेरच्या लोकांचे ऐकतो, तुमचं अंतर्मन काय म्हणतं ना हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मग डोक्यात आलं, रावण लिहिलं. मग प्रकाशित कसं करायचं, 1-2 प्रकाशकाकडे गेलो, त्यांनी रावण कोण वाचत असते काय. मग म्हणलं, मला तर विश्वास होता. म्हणजे मला एक गोष्ट कळते, तुम्ही जे काय करता त्याच्यात पहिले ते तुमचा स्वतःचा विश्वास पाहिजे. बरोबर. बाकी जग काय म्हणते हे नंतर. आणि पुस्तकात रावणावर पुस्तक होतं. माझ्या आईला जरा भीती वाटायची, तो शनीला शिवाय दिल्यास त्याच्यात. अरे म्हणलं ते आता लिटरेचर आहे ना. त्यातला समज तुम्ही एखादा पिक्चर बघितला तर तो विलन हिरोला शिवीच देणार ना. तुम्ही असं अरे वा कसा आहेस तू, असं नाही. आता ती कथेची गरज आहे आणि जे आहे ते आहे. आणि मग आईला पुस्तक आवडलं, म्हणजे महत्वाचं. कारण की त्याच्यात एक ठिकाणी 1-2 ठिकाणी मला असं वाटायचं बलात्काराचा सीन आहे, तर तो जास्त हे होईल का, तर कोणी वाचलं पाहिजे. मग बहिणीने, आईने, बायकोने हे तिघं म्हणले डन की पुढे सरपायचं. मग असं हे 2-3 वाचक घरातच होते. 4 वर्षात पुस्तक झालं, प्रकाशन संस्था रजिस्टर्ड केली. मग ISBN म्हणजे काय ते समजून घेतलं, डिस्ट्रीब्युशन यंत्रणा समजून घेतली. मला याच्यातून एक सांगायचं की आपल्याला जे काही करायचं त्याच्या ग्रासवर जाऊन आपण सगळं जर समजून घेतलं, म्हणजे बऱ्याचदा वरवरच आपण प्रयत्न करतो. ओके, बरोबर आहे. म्हणजे खूप लोकांचं असं होतं की अरे हा मग काय आता झालं, करूया. असं नसतो. तुम्ही त्याच्या मुळात गेलं पाहिजे, बेसिक्स समजून घेतलं. प्रकाशन संस्था झाली, पुस्तक काढलं, मराठीत काढलं. मी सर पहिली डेअरिंग अशी केली असेल की जो लेखक पुस्तक स्वतःच्या याच्यावर इंग्लिश ट्रान्सलेट केलं, ॲमेझॉन किंडलवर टाकलं होतं आपण मार्च-फेब्रुवारीमध्ये. जवळपास 300-400 कॉपी किंडलून गेल्या. आणि विशेष म्हणजे त्यातलं एकही इंडियन नाही. बरं. म्हणजे हे एक यश आहे. हो. मग ते कॅनडातून असेल, जपानमधून असेल आणि युरोपमधून. तर मला एक गोष्ट कळते, तुम्ही कुठून आलात, तुमची भाषा कशी असेल, तुमचं बॉडी लँग्वेज कशी असेल, याच्यापेक्षा तुमच्या डोळ्यात व्हिजन काय हे फार महत्वाचं मला वाटतं. फार महत्वाचं. ते अजून पुढे घेऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला या कॉन्ट्रॅक्टर मधनं लेखक होता फार काही त्रास झाला नाही, कारण तुम्ही ऑलरेडी साधारण त्याच प्रकारच्या मानसिकतेचे होता. फक्त ते कागदावर उतरण्यासाठी रावणाचा जन्म व्हावा. सर, कॉन्ट्रॅक्टर, लेखक आणि आता तुम्ही असं म्हणायला हरकत नाही वक्ते पण आहात. अनेक मुलांना तुम्ही एंटरप्रेन्योरशिप किंवा उद्योजकतेबद्दल मार्गदर्शन करता. तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं 800 मुलं तुमच्याशी आजही संपर्कात आहेत ज्यांना तुम्ही थेट उद्योजक केले. त्यांना तुम्ही काय सांगता किंवा काय सल्ला देता या सगळ्या मुलांना? आता या मुलांना म्हणजे सल्ला तर खरं सांगू का, सल्ला देत नाही मी. नॉर्मली मी सोबतच असतो असं असतं. आणि नॉर्मली सल्ला कसा होत असतो की प्रत्येकाला आज काय झालं की गेल्या काही वर्षात सगळ्याला वाटतं मी उद्योजक व्हावं. बऱ्याच जणांना वाटेल. बरोबर. का बरं व्हावं? काही वर्षापूर्वी लोकांना वाटायचं युवा नेता व्हावं. आता वाटतं युवा उद्योजक व्हावं. आणि छान वाटतं ना. हा बदल चांगला आहे. हा बदल चांगला आहे. त्याच्यात काय होतं की प्रत्येकाला वाटतं मी उद्योजक व्हावं, तर प्रत्येक जण उद्योजक नाही होऊ शकत.
कारण की लोकांना उद्योजक व्हायचंय तर त्याच्या मागे काय दिसतं, गाडी, बंगला, पैसा, आणि बँक खूप बॅलन्स. पैसा आणि मी उद्योजक. त्याच्यामुळे काय व्हायला की ज्याची क्षमता नाही त्याला सुद्धा वाटतं उद्योजक व्हावं. तर माझं म्हणणं आहे, मी सगळ्या मुलांना एकच सांगतो की पहिले तू ठरव की तू उद्योजक आहेस का. मग उद्योजक आहेस का तर ते कसं ओळखायचं. तर मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो की उद्योजक होण्याआधी तुम्ही तुमच्या मेंदूला उद्योजक बनवा. ओके. म्हणजे कसं, ॲक्च्युली तुम्ही लगेच काहीतरी बिझनेस स्टार्ट करूच तर तुमचा मेंदू बिझनेस माइंडेड आहे का. म्हणजे आता समज रोडनी आलो मी, समज इथं आलो तुमच्या ऑफिसला, मी म्हणलं यार साधारण इथं 70,000 रुपये रेंट असणार. यांनी हा सेटअप लावला, याला साधारण ₹1,00,000 गेले असतील. रेंटवर आणला असेल तर साधारण 3,000 रुपये पर डेचा रेंट असेल. म्हणजे हे माझ्या डोक्यात बॅक हँडला चालू होतं, मी इथं बसल्या. ओके. याला किती खर्च आला असेल. हे कॅमेरा 5D आहे का. 5D तर नाही, 5Dला 4,000 रुपये लागतील. मग ह्यांना हे परवडत आहे का, यांना हा व्हिडिओ परवडेल का, हे कसं उतरवणार आहे. म्हणजे हा जो विचार आहे ना, हा जोपर्यंत तुमच्या मेंदूत येत नाही, जिथं कुठं जातो आपण हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलमध्ये यांनी किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असेल, किती रुपयाच्या खुर्च्या घेतल्या असतील, मग याला तो वस्तात परवडतंय का, त्याचं काय भाडं असेल. ह्या गोष्टी जोपर्यंत तुमच्या मेंदूत येत नाही, म्हणजे तुम्ही त्या रोडने विचार करत नाही की ह्या रोडला भाडं काय असेल, ह्या रोडला हे काय असेल, हे म्हणजे हा जो माइंडसेट आहे ना, मी म्हणतो ना, उद्योजक होऊन कंपनी स्टार्ट करण्याच्या आधी उद्योजक माइंडसेट आपला तयार झाला पाहिजे. नक्कीच. आणि मग तयार होताना मग गव्हर्नमेंटच्या काय स्कीम्स आहेत, तुम्ही पेपर उघडतात तर काय पहिले उघडतात, तुम्हाला सवय लावा लागेल उद्योजक, तर पेज वाचायची सवय लावा, तुम्हाला शेअर मार्केट समजून घ्यावं लागेल. लोक म्हणते जुगार आहे, पण जुगार नाही, त्याच्यावर सगळ्या कंपन्या चालतात. मग कोणती कंपनी ट्रेंड आहे, आता दिवाळी आहे, मग कोणती कंपनी चालते, मग ऑटोमोबाईल सेक्टर वाढेल. मग आता सध्या काय लॉकडाऊन आलं होतं, सगळे लोक डिप्रेशनमध्ये आहेत, मग आता काय चालेल. मग म्हणलं आता कपडा इंडस्ट्री, कारण की सण बी आले, मग कपडाची दुकानं चालतील. आपल्याला लॉकडाऊनमुळे कळालं की किती काय झालं तर खाण्याचे व्यापार बंद होणार नाही. म्हणजे ॲग्रिकल्चरला परत चांगला भाव येणार आहे, ॲग्रिकल्चरला भाव आला की जमिनीला भाव येणार आहे. म्हणजे ही जी थॉट प्रोसेस आहे, ही थॉट प्रोसेस आपली वाढली पाहिजे. अरे ह्यावेळेस हिवाळा आहे, मग आता टी शर्ट चालतील, मग टी शर्ट तुम्ही त्या तिबेटी माणसाकडूनच घ्यायचे का, मग त्याच्याकडून काही डीलरशिप घेता येते का. ब्रँड बनवणं सोपं झालंय, युट्यूबमुळे तुम्हाला किती गोष्टींच्या माहिती लगेच नॉलेज स्त्रोत मिळवणं. म्हणजे ह्या सगळ्यात तरुण ज्याला उद्योजक व्हायचे त्याचा एक सगळ्यात जास्त प्लस पॉईंट काय माहिती आहे का, त्याला नॉलेज गेनिंगचे प्लॅटफॉर्म रेडी येतात, जे 10-15 वर्षापूर्वी नव्हते. रेडी नॉलेज आहे, त्याचा वापर केला पाहिजे. आता वापर केला पाहिजे. कित्येक लोक आता ॲमेझॉन आहे, मग ॲमेझॉनवर कित्येक लोक म्हणतात की माहीत नाही, लोकांना आपल्या सगळ्याला कळणार सर की जागतिक कंपन्या तुमच्या दारात आल्या. बरोबर आहे. म्हणजे मी एका ठिकाणी म्हणलो होतं, आमच्या वंजरडीत पेप्सी विकत मिळते आणि पेप्सी कंपनी कुठे आहे तर तिथे आहे, अमेरिकेत. मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला बिझनेस करायचा तर मोठी शहरं पाहिजे. हा, शहरं तर तुम्हाला बघावंच लागणार, पण कुठलाही बिझनेस कुठून होऊ शकतो. जर पेप्सी इथं विकल्या जाऊ शकते तर मग तुमच्या ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जी खाण्याच्या वस्तू आहेत, म्हणजे समज गहू आहे, ज्वारी आहे, हे तुम्हाला ऑनलाईन विकता येतं. मग ऑनलाईन मग स्वतःच पोर्टल पाहिजे का नाही, मग गुगलवर सर्च करा, ॲमेझॉन सेलर अकाउंट आहे, फ्लिपकार्ट सेलर अकाउंट आहे, त्याच्यावर तुम्ही सेलिंग विकू शकतात. म्हणजे संधी खूप आहेत, त्या कळल्या पाहिजे, समजून कळल्या पाहिजे. आपण उद्योजक व्हायचं म्हणजे लगेच घरच्यांना भांडून 22 लाख रुपये घेऊन ते बुडवायचे नाही. छोट्या याच्यापासून आधी बिझनेस माइंड सेटअप करा, आणि हा सेटअप झाल्यानंतर आणि पहिले स्वतःला विचारा की मला 1 रुपये पण इन्कम नाही झाला तर पुढचा 1 वर्ष मी सस्टेन करू शकतो. जर मी ते सस्टेन करू शकतो, माझ्या लायबिलिटीज कमी असतील, तर तुम्हाला बिझनेसमध्ये उतरायला काळ चांगला, काही हरकत नाही. पण तुमचा माइंडसेट नाही, तुम्हाला डॉक्युमेंटेशन माहीत नाही, आणि तुम्हाला माहीत नाही काय विकायचं नाही, मला उद्योजक व्हायचं का, तर उद्योजकाला लई पैसे मिळते, असं काही असं नसतं. तर मी सगळ्याला सांगतो की तुम्ही स्वतःला ओळखा. बिनकामाचं सगळे चालले एमपीसी स्वतःला बघायचं नाही, 5 लाख पूर्व परीक्षा. तसं उद्योजक ते सुद्धा व्हायला लागले की तो करतोय मग मी करतोय, मग त्याच्यात पैसेच जातात ना. एमपीसीत कसं होतं, क्लासचे पैसे बुडतात, इकडे डायरेक्ट तुमची इन्व्हेस्टमेंट स्वतःचेच पैसे बुडतात. तर त्यामुळे उद्योजक व्हायचं किंवा इतर कुठल्या क्षेत्रात जायचं, आधी स्वतःचा माइंडसेट तसा बनवा, स्वतःची क्षमता बघितल्याशिवाय पुढे जाऊ नये. वा, खूप मजा आली सर आज तुमच्याशी गप्पा मारताना. कारण असं फार कमी वेळा होतं की मुलाखत घेणाऱ्याच्या मनातले प्रश्न ओळखून त्याची आधीच उत्तरं मिळतात समोरच्या वक्त्याकडून, आणि त्याही पेक्षा जास्त
समोरच्या आपल्या प्रेक्षकांना काय आपल्याला द्यायचं हे पूर्ण माहीत असलेली माणसं फार कमी वेळा भेटतात. आज तुम्ही खूप मनमोकळ्या दिलखुलासपणे गप्पा मारल्यात, खूप चांगल्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. MPSC करताना आपला प्लॅन बी तयार ठेवा असं बऱ्याच वेळेला आपण ऐकतो, पण तो प्लॅन बी कसा तयार करायचा हे मला वाटतं आज आपल्याला या मुलाखतीतनं समजलं. स्वतःला ओळखा. एक असा आरसा आपल्या समोर ठेवा जो आपल्याला आपलं खरं रूप दाखवतो. खूप वाचन करा. वाचनानं तुमच्यातला उद्योजक घडत जातो आणि स्वतःला नीट ओळखल्यानंतर जे ठरवाल ते पूर्ण करण्यासाठी कष्ट करा. तुम्हाला यश नक्की मिळेल. हे सगळं आज आपल्याला सांगितलं उद्योजक, लेखक आणि युवा एंटरप्रेनर माननीय श्री शरद तांदळे सरांनी. अशाच काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर आपण या कार्यक्रमातनं गप्पा मारत असतो. भेटूयात पुढच्या नवीन भागात अशाच एका नवीन पाहुण्यांसह. आमच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.